रामकृष्ण हरी। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे। श्री शंकर मागील पाठामध्ये आपण स्वप्नावस्थेचा विचार केला आणि स्वप्नावस्थेचा विचार करीत असताना त्या स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा हे संवित एक रूपा न भिद्यते या स्वरूपाचा आपण विचार केला। आता मनुष्य जीवनाच्या 3 अवस्था असतात, जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि तिसरी महत्त्वाची अवस्था त्याला सुषुप्ती अवस्था असं म्हटलं जातं। या सुषुप्ती अवस्थेचा आपल्याला आज विचार करायचा आहे। सुषुप्ती अवस्था म्हणजे काय तर मनुष्य देहावर असून सुद्धा देह तादात्म्य त्याला नसतं, याला सुषुप्ती अवस्था म्हटलं जातं आणि त्या अवस्थेचा आपल्याला विचार करावा लागतो। तर काही सिद्धांतामध्ये सुषुप्तीला अवस्था मानलं गेलेलं नाही, परंतु अद्वैत वेदांत सिद्धांतामध्ये सुषुप्ती ही एक अवस्था सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते आणि त्या अवस्थेनुसार आपल्याला विद्यारण्य स्वामींनी संवित सुषुप्तावस्थेमध्ये असतं का नाही या संबंधाने विचार करायचा। त्याच्या आधी आपण थोडंसं प्रमाणांचा विचार करूया। अद्वैत वेदांत सिद्धांतांनी एकूण 6 प्रमाणांचा विचार केला। प्रत्यक्ष, शब्द, अनुमान, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी। यापैकी अनुपलब्धी नावाचं प्रमाण काय आहे याचा आपण थोडासा विचार करू आणि मग सुषुप्त अवस्थेकडे जाऊया। प्रत्यक्ष ज्ञान होणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपल्या डोळ्याच्या समोर असते, चक्षुच्या समोर असणे त्याला प्रत्यक्ष म्हटलं जातं। मी घरी गेल्यानंतर पाहिलं तर खुर्ची आहे, टेबल आणि खुर्ची आहे। टेबल खुर्ची पाहिली आणि मी खुर्चीवर जाऊन बसलो, हे खुर्चीचं झालेलं ज्ञान आहे, त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हटलं जातं। दुसऱ्या दिवशी मी गेलो, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर टेबल तिथंच आहे, मात्र टेबलाच्या शेजारी असणारी खुर्ची तिथं नाही आहे। खुर्ची नाही हे कळलं, खुर्ची नाही हे ज्ञान खुर्ची असण्याच्या माध्यमातून प्राप्त झालेलं नाही तर खुर्ची नसण्याच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे। याच प्रमाणाला अनुपलब्धी नावाचं प्रमाण म्हणतात आणि अद्वैत वेदांत सिद्धांताने अनुपलब्धी नावाच्या प्रमाणाचा फार सूक्ष्म पद्धतीने विचार केलेला आहे आणि म्हणून आपल्याला अनुपलब्धी नावाच्या प्रमाणाच्या माध्यमातून सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं, जसं जागृत अवस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये संवित तिथेच असतं, ते चेतनता तिथंच असते, तसं सुषुप्ती अवस्थेमध्ये कुठं असते या गोष्टीचा विचार करायचा आहे। पंचदशीच्या पहिल्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामी काय सांगतात त्याचा आपल्याला विचार करायचा आहे। बघा, मी श्लोक वाचतो। सौषुप्थितस्य स्वप्तस्य तमोबोधो भवेत् स्मृतिः सा चावबुद्धविषया अवबुद्धत्तदा तमः। काय सांगितलं? सौषुप्थितस्य, जो झोपून जागा झालेला आहे अशाचा, सौषुप्त त्या झोपेमधील, तमोबोध, तम म्हणजे तमगुणाच्या माध्यमातून किंवा तम म्हणजे अंधार, अभाव, अभावाच्या माध्यमातून भवेत स्मृती, त्याला स्मृती प्राप्त होते। स च अवबुद्ध विषया, आणि कशाची स्मृती होती
तर पूर्वी अनुभव घेतलेल्या विषयांची स्मृती होते. कशामुळे होते तर सांगितलं तत्तमः अवबुद्धः, आणि ते अवबुद्ध म्हणजे अनुभवलेले विषय आहेत, त्या अनुभवलेल्या विषयाच्या माध्यमातून स्मृती होते असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. बघा, श्लोकाचा अर्थ जरी कळला नाही तरी आपण ज्यावेळेस त्याचं विश्लेषण करू त्यावेळेस कळेल, काही फारसं अवघड नाही आहे. बघा, जागृती आणि स्वप्न या दोन अवस्था आहेत, त्या भावावस्था आहेत. जागृतीमध्ये विषय प्रत्यक्ष असतात, अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत जाते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. स्वप्नावस्थेमध्ये काय होतं तर स्वप्नावस्थेमध्ये जागृतीचे संस्कार जसेच्या तसे जागे होतात आणि त्या माध्यमातून आपल्याला स्वप्नाचं ज्ञान होतं. म्हणून जागृत अवस्था आणि स्वप्नावस्था ह्या दोन्ही अवस्था भावावस्था आहेत असं आपल्याला पाहायला सापडतं. आता आपण सुषुप्ती अवस्थेचा विचार करू. ही जी सुषुप्ती नावाची अवस्था आहे त्याला अभावस्था म्हटलं जातं. अभाव आहे आणि अभावाची जी अवस्था निर्माण होते त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. याला मायेचं आवरण आहे असंही म्हटलेलं आपल्याला पाहायला सापडतं. सुषुप्ती म्हणजे काय तर झोप. एखादा व्यक्ती गाढ झोपलाय, मग गाढ झोपेमध्ये त्याला काय कशाचं ज्ञान आहे का नाही, आणि गाढ झोपेमध्ये त्याला कोणत्याही पद्धतीचं ज्ञान नसणं ही सुषुप्ती नावाची अवस्था आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. आता ही कुणाकुणाला आहे? हे सगळ्यांना आहे महाराज. ज्या पद्धतीनं मनुष्याला आहे त्या पद्धतीनं सकळ प्राण्यांना, पशूंना, पक्ष्यांना ही अवस्था आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की सुषुप्तीमध्ये ज्ञान कसं होतं, निद्रावस्थेमध्ये ज्ञान कसं होतं याचा आपल्याला विचार करायचा. तर झोप म्हणजे काय या गोष्टीचा आधी आपण विचार करू. प्रत्येक मनुष्याला झोप पाहिजे, झोप पाहिजेच. असं कोण आहे का की ज्याला झोप अजिबात नको आहे? नाही. काही लोकांना जास्त लागते, काही लोकांना कमी लागते, परंतु झोप ही सर्वांना लागते, पाहिजेच आहे. कधी कधी असं होतं, एखादा व्यक्ती शेतामध्ये काम करून जमून आलेला असतो, त्याला भूक लागलेली असते. भूक लागलेली असताना तो आपल्या भार्येला सांगतो, पत्नीला सांगतो, काहीतरी कर, जेवायला वाढ. बायको म्हणते ठीक आहे. गरम गरम त्याला भाकरी करायला सुरुवात करते आणि हा बाहेर लवणलेला असतो, पडलेला असतो हा. आणि पडल्यानंतर भूकही लागलेली आहे आणि झोपही आलेली आहे. अशा अवस्थेमध्ये भूक कितीही लागली असली तरी तो सुखानं झोपू शकतो. तो काही काळ होईना झोपतो आणि मग जेवतो. म्हणजे एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण झोप मात्र पाहिजे. अशा पद्धतीची अवस्था असलेली आपल्याला पाहायला सापडते. झोप ही सगळ्यांना पाहिजे. पण एखाद्याला विचारलं झोप म्हणजे काय, तर त्याचं विश्लेषण, त्याची व्याख्या त्याला करता येईल का? करता येणार नाही. काही काही शब्द असे आहेत, काही काही व्याख्या अशा आहेत की ज्याच्या संबंधानं आपण विचार करतो, ज्याच्या संबंधानं आपण विचार करतो, पण ते काय आहे हे आपल्याला कळत नाही. हे काय आहे आपल्याला कळत नाही. स्वप्नावस्था म्हणजे काय आपण सांगितली, जागृत अवस्था म्हणजे काय आपण सांगितली. आता आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी जी निद्रावस्था आहे किंवा सुषुप्ती अवस्था आहे म्हणजे काय, तर त्या निद्रावस्थेचं वर्णन करत असताना सांगितलं अभावाकार प्रत्यया लंबना वृत्ती इति निद्रा. अभावाकार प्रत्यया लंबना वृत्ती इति निद्रा. ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला अभावाचाच अनुभव होतो अशा पद्धतीची असणारी आपली अंतःकरण वृत्ती, त्याला निद्रा म्हणा. आणि हा निद्रावान असणारा माणूस किती काळ निद्रेमध्ये राहतो? 8 तास, 10 तास, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणून इथं वर्णन करताना सांगितलं सुप्त उत्थितस्य. सुप्त माणूस आहे, स्वप्नावस्थेमध्ये, निद्रेवस्थेमध्ये तो आहे. आणि तो सुप्त असणारा मनुष्य परत काय झाला? उत्थितस्य, उत्थित झाला म्हणजे जागा झाला.
पहिल्यांदा झोपलेला होता, झोपून तो जागा झाला. आता ज्या अर्थी तो झोपलेला होता त्या अर्थी पहिल्यांदा तो जागा होता, मध्ये तो झोपला आणि परत जागृत झाला. त्याला काय म्हणतात? सुप्त उत्थितस्य. त्याला सुप्त उत्थित म्हटलं जातं. त्याला विचारलं, काय रे बाबा, कशी झाली झोप? तो म्हणतो छान झाली, छान झाली. किती वेळ झोपला? किती वेळ झोपला म्हटल्याबरोबर तो इकडे इकडे बघायला सुरुवात करतो घड्याळाकडं. का का पाहिलं घड्याळाकडं? कळलं नाही किती वेळ झोपलो ते. का कळलं नाही? झोपला ना, झोपला, परंतु जागृत अवस्थेमध्ये जे भान आहे ते स्वप्नावस्थेमध्ये आहे का? ते स्वप्नावस्थेमध्ये सुषुप्त अवस्थेमध्ये नाही. सुषुप्तीमध्ये ते ज्ञान प्राप्त होत नाही जे जागृत अवस्थेमध्ये. मग त्याला विचारलं की बाबा ठीक आहे, तू झोपलास, किती वेळ झोपला तुला कल्पना नाही, कसा झोपलास तुला कल्पना नाही, पण एक सांगतो का? म्हणले काय सांगायचं? तर हे तुझी झोप लागली असताना तुला कशाची स्मृती झाली का रे? ज्या पद्धतीनं स्वप्नावस्थेमध्ये संस्कार तुझ्या समोर आले आणि मग तुला दिसलं की तू हे करतोय, ते करतोय, ते करतोय, हे सगळे जागृत अवस्थेचे संस्कार स्वप्नामध्ये आले, तसं सुषुप्त अवस्थेमध्ये तुला काही कळलं का? तो म्हणतो नाही ना, काहीच कळलं नाही. कशाचा अनुभव झाला? अनुभव कशाचा झाला? तर तो म्हणतो कशाचाही अनुभव झालेला नाही. झोपलो, झोपेतून उठलो, झोपताना स्मृती होती, परंतु उठल्यानंतर मात्र त्यामधल्या कालावधीच्या संबंधानं कोणत्याही पद्धतीची स्मृती नाही. तिथं जमीन नाही, झाडं नाहीत, व्यक्ती नाही, पशु नाहीत, पक्षी नाहीत, काही नाहीत. मग काय आहे त्या ठिकाणी? तर सांगितलं त्या ठिकाणी अभाव आहे. अभाव, संस्कारांचा अभाव आहे आणि विषयांचा अभाव आहे. जिथं विषयांचा आणि संस्कारांचा अभाव असतो ती अवस्था त्याला निद्रावस्था म्हटलं जातं. मग कशाच्या माध्यमातून कळलं? तर सांगितलं तमोबोध भवेत स्मृती. तम बोध, तमाचा बोध झाला आणि त्याच्या माध्यमातून भवेत स्मृती. आपल्याला काय झालं? तर स्मृती कळाली, त्या गोष्टीची स्मृती झाली. तम म्हणजे काय? अंधकार, अंधार किंवा अभाव. अभावाची स्मृती झाली. झोपला, झोपेतून उठला, कळलं नाही, काहीही कळलं नाही. तर कळलं नसणं हे आपण मगाशीच बघितलं, प्रमाणांचा विचार केला, प्रत्यक्षापासून अनुपलब्धी नावाच्या प्रमाणांचा विचार केला, त्यापैकी हे अनुपलब्धी नावाचं प्रमाण असलेलं आपल्याला पहिला सापडतं. अभावाचं ज्ञान झालं आणि हे अभावाचं ज्ञान होत असताना, अभावाची अनुभूती होत असताना कशाची अनुभूती झाली? तर सांगितलं सा अवबुद्ध विषय. हा अवबुद्ध विषय म्हणजे काय? जो विषय आपण जाणला त्याची अनुभूती झाली. जो विषय आपण जाणलाच नाही त्याची अनुभूती होईल का? नाही होणार ना. अभाव जाणला, अभावाची अनुभूती झाली. अभाव जाणला नसेल तर अभावाची अनुभूती होणार आहे का? होणार नाही. काही काही लोक म्हणतात बघा, झोपला का? हा म्हणजे झोपला. कसा झोपला? म्हणजे मेल्यासारखा झोपलाय. म्हणजे मेल्यासारखा. मृत्युवत शयनम. काय सांगितलं? झोप म्हणजे काय? तर दुसरं मरण आहे. तो मनुष्य कसा झोपतो किंवा त्याला त्या स्मृतीमध्ये काहीही आठवत नाही, म्हणून सांगितलं तमोबोध भवेत स्मृती. तमोबोधाच्या माध्यमातून त्याची स्मृती होते असं सांगितलं. एखादा विषय आहे, तो विषय आपण जर अनुभवलाच नसेल तर त्याच्या संबंधानं आपण बोलू शकतो का? तर नाही. त्याच्या संबंधानं आपल्याला बोलता येत नाही. उदाहरणार्थ, मी झोपलो, मला शांततेचा, सुखाचा अनुभव झाला, अभावाचा अनुभव झाला आणि अभावाचा अनुभव झाल्यानंतर मी जागृत अवस्थेला आलो. जागृत अवस्थेला ज्या वेळेस आलो त्यावेळी विचारलं लोकांनी, कशी झाली झोप? छान झाली. काय कळलं का? आम्ही कालवा केला, आम्ही ओरडलो,
तुमच्या कानावर काही आलं का? नाही बाबा, काहीच आलं नाही. श्रोत्रेंद्रिय आहे, घ्राणेंद्रिय आहे, त्वक इंद्रिय आहे, परंतु सगळे इंद्रिय हे लयाला गेलेले आहेत. त्यामुळं श्रोत्रेंद्रिय असून सुद्धा शेजारच्या घरामध्ये काय भांडणं झाली, ह्या कोणत्याही गोष्टी कानापर्यंत आल्या पण आतमध्ये गेल्या नाहीत. कारण त्याच्यामध्ये पूर्णतः लीन इंद्रिय झाली होती सुषुप्तीमध्ये आणि पूर्णतः त्याचा अभाव झाला होता. आणि अभाव झाल्यामुळे आम्हाला काहीही कळलं नाही. जरा सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर पहा, सोप्या शब्दात सांगतो. स्वप्नावस्थेमध्ये संस्कार आहेत, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये मात्र अभाव आहे. कसा अभाव आहे तर सांगितलं, एक खोली आहे, त्या खोलीमध्ये बरेच वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, बऱ्याच वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, परंतु त्या खोलीमध्ये कोणत्याही प्रकाशाची व्यवस्था केलेली नाही. निबिड अंधकार आहे त्याच्यामध्ये, निबिड मंदांधकार नाही, निबिड अंधकार आहे. आणि त्या निबिड अंधकारामध्ये तुम्हाला पाठवलं आणि म्हणले जावा बघून या कोणकोणत्या वस्तू या खोलीमध्ये आहेत. तुम्ही गेला, सगळीकडं पाहिलं तर सगळीकडं गर्द निबिड अशा पद्धतीचा अंधकार तुम्हाला दिसला. आणि निबिड अंधकार पाहून ज्यावेळेस तुम्ही माघारी आला त्यावेळेस विचारलं काय कळलं तुम्हाला, काय कळलं, तर त्यांनी सांगितलं काहीच कळलं नाही. का कळलं नाही? कारण तमोबोध, तिथं कोणता बोध झाला आपल्याला? तमाचा बोध झाला, अभावाचा बोध झाला. आणि अभावाचा बोध ज्या ठिकाणी होतो त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात, असं वर्णन केलेलं आहे. सामान आहे, वस्तू पुष्कळ आहेत त्याच्यामध्ये, पण मला दिसल्या का? दिसल्या नाहीत ना. का दिसल्या नाहीत? तर तमोबोध, तम नावाचा बोध झाला. आणि ही अनुभूती सुषुप्तीमध्ये आणि त्या सुषुप्तीच्या माध्यमातून जी अनुभूती होते त्या अनुभूतीचा जर आपण विचार केला तर सांगितलं अवबुद्धः तदा तमः. आपल्याला जो अनुभव येतो तो अनुभव हा फक्त तमाचा म्हणजेच अंधाराचा किंवा अभावाचाच अनुभव होतो, त्यापेक्षा दुसरा अनुभव होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचा मुद्दा की स्वप्नावस्थेमध्ये संस्कार आहेत आणि संस्कारासोबत मीही आहे. जागृत अवस्थेमध्ये विषय आहेत आणि जाणणारा विषय मीही आहे. पण सुषुप्ती अवस्थेमध्ये पहिली गोष्ट म्हणजे मी आहे का? सुषुप्ती अवस्थेमध्ये मी आहे का? अभाव आहे ना. मग अभाव जर असेल तर त्या अभावामध्ये मी आहे का हा मुद्दा पहिल्यांदा पाहायला पाहिजे ना. अभावामध्ये सुद्धा तुम्ही आहात, तुम्ही आहात अभावामध्ये. म्हणजे कसं आहे, अभाव झाला तो विषयांचा झाला आहे. चेतनेचा अभाव आहे का? संवितचा अभाव आहे का? ज्ञानाचा अभाव आहे का? नाही. अभाव अनुपलब्धी माध्यमातून तुम्हाला ज्ञान झालं हे खरं आहे, परंतु ज्ञान ज्याला झालं तो ज्ञाता कोणी एक वेगळा आहे ना. ज्ञाताच नसेल तर ज्ञान होईल का? होणार नाही. काही जण म्हणतात सुषुप्ती अवस्थेमध्ये आम्ही मृतावस्थेमध्ये असल्यासारखं असतो, आम्हाला काही कळत नाही म्हणजे, आम्हाला काही कळत नाही. मग तो वेळ धरायचा का नाही? त्या ठिकाणी जे ज्ञान झालंय हे धरायचं का नाही? तर ते ज्ञान धरावं लागतं. का धरावं लागतं? बघा, झोपण्यापूर्वी तुम्ही आहात का? झोपण्यापूर्वी मी आहे, बरोबर आहे. मी म्हणतो मला झोप आली, मी झोपणार आहे, हे मी बोलतोय. झोपला, सुषुप्ती अवस्थेला प्राप्त झाला, त्यावेळेस जर तुमचं चेतनत्व नाहीसं झालं, तुमच्या चेतनाचा अभाव झाला, तर निश्चित पद्धतीनं उत्थित अवस्थेमध्ये उठल्यानंतर मी सुखाने झोपलो, माझी चांगली झोप झाली, मला आता फ्रेश वाटतंय, बरं वाटतंय, हे म्हणणारा कोण आहे याचा विचार करायला पाहिजे. स्वप्नावस्थेमध्ये तो आहे,
जागृत अवस्थेमध्ये तो आहे, तसा सुषुप्तीमध्ये सुद्धा तो आहे. विषयांचा अभाव आहे, संस्कारांचा अभाव आहे, पण संवितचा, चेतनेचा अभाव नाही, याचा विचार करायला पाहिजे. मी तिथेही आहे. काही दर्शनकार म्हणतात की नाही बाबा, सुषुप्ती अवस्थेमध्ये ते कोणच नसतं, तिथं कोणच नसतं, विषय नसतात, संस्कार नसतात, चेतनत्वसुद्धा नसतं, ज्ञान नसतं, संवित नसतं. एखाद्या गोष्टीचा विचार करत असताना पूर्णतः विचार करायला पाहिजे. मी गावाला गेलो, तिथं काम केलं आणि मी परत आलो, याच्यामध्ये मीच गावाला गेलो आहे, मीच काम केलेलं आहे आणि परतही मीच आलेलो आहे. या तिन्ही गोष्टी माझ्याकडून घडलेल्या आहेत. त्या पद्धतीनं मी झोपतोय, मगाशी मी झोपलेलो होतो आणि आता उठलेलो आहे, या म्हणण्यामध्ये मी जे एकतत्व आहे किंवा या तिन्ही क्रियेमध्ये जो कर्ता मी आहे, हा कर्ता जागृत अवस्थेमध्येही आहे, सुषुप्ती अवस्थेमध्ये आहे आणि पुन्हा उत्थित ह्या अवस्थेमध्ये सुद्धा आहे, याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. विषयांचा अभाव आहे, संस्कारांचा अभाव आहे, पुढे ज्ञानसुद्धा अभावाच्या माध्यमातून प्राप्त होतंय, तरीसुद्धा चेतनेचा अभाव नाही. त्याही ठिकाणी संवित हे तशाच पद्धतीनं आहे, हे आपल्याला पाहायला सापडतं. निद्रेमध्ये सुद्धा संवित आहे आणि ते संवित जसंच्या तसं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. मी आहे हे जागृत अवस्थेमध्ये ज्या अर्थी आपल्याला जाणवतंय, मी आहे हे जागृत अवस्थेमध्ये ज्या अर्थी आपल्याला जाणवते, त्या अर्थी स्वप्नावस्थेमध्ये किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा मी आहे हे आपल्याला मान्यच करावा लागतो. फक्त एवढं आहे की इतर वेळेस जे ज्ञान झालेलं आहे, ते विषय आणि संस्काराच्या माध्यमातून होतं आणि या ठिकाणी सुषुप्त अवस्थेमध्ये झालेलं जे ज्ञान आहे ते मात्र अभावाच्या माध्यमातून आहे, हे आपल्याला पाहायला सापडतं. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जर समजा विषयाच्या माध्यमातून जागृत अवस्थेमध्ये ज्ञान होतं, संस्काराच्या माध्यमातून निद्रावस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये ज्ञान होतं, तर सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्ञान का होत नाही, अभाव का होतो, याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. अगदी खरं आहे. बघा, गंमत आहे बरं का, अवघड नाही आहे, हे गंमत आहे. मी आहे का, तर मी आहे, पण मी आहे हे मला सिद्ध करावं लागतंय. मी आहे हे मला सिद्ध करावं लागतं. कधी कधी आपण विषयाशी एवढा एकरूप होतो ना, एवढी तन्मयता त्या विषयाच्या माध्यमातून होते की आपण बाह्य जगताला विसरतो. आपण अनेक उदाहरणं त्याच्यामधून देतो महाराज. भक्तिशास्त्रामध्ये 4 अवस्था सांगितल्या, तदीयता, मदीयता, तद्रूपता आणि तन्मयता. त्यापैकी तन्मय अवस्था आपल्याला, तत्मय, त्याचं आणि माझं स्वरूप कोणतं भिन्नच नाही. अनेक आपण याची उदाहरणं पाहतो महाराज. बक्षीशास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत. गवळणं एक बघा, कोणी एक भुलली नारी, विकिता गोधन घ्या म्हणे हरी. एक नारी भुलली आणि भुलल्यानंतर गोधन विकती येते, गोरस विकती, गोरस. आणि गोरस विकताना काय म्हणते, घ्या म्हणे हरी. ताक देते, दही देते, लोणी देते, तूप देते, दूध देते. आणि हे देत असताना हरी घ्या, हरी घ्या म्हणते. तर हरी घ्या हे म्हणणं हे तिच्या दृष्टीनं बरोबर आहे, कारण ती तन्मय झालेली आहे. पण आपल्या दृष्टीनं चुकीचं आहे. आपण प्रत्येकाला वेगवेगळं म्हणतो. हे दूध आहे, हे दही आहे, हे लोणी आहे, हे ताक आहे, आपण वेगवेगळं म्हणतो. गोरसामध्ये आपल्याला भेद दिसतो पण तिला दिसत नाही, कारण तन्मयता प्राप्त झालेली. जागृत अवस्थेमध्ये तन्मयता आहे. निद्रावस्थेमध्ये तन्मयता प्राप्त होते का, तर होते, सगळ्यांना होते. विषयाचा एवढा अभाव त्या ठिकाणी निर्माण होतो की त्या अभावाची इतकी तन्मयता निर्माण होते की बोध्य आणि बोधक, बोद्धा, अनुभव करता याचा लयाला जातात.
आणि हे लयाला गेल्यामुळं अनुभव करता असणारा जो बोध आहे, हा बोधाच तिथं सापडत नाही, त्या बोध्याचाच अभाव होतो. त्या विषयामध्ये, अभाव विषयामध्ये आपण एवढं बुडतो खाली, एवढं खाली बुडतो की त्या बोध्याचाच अभाव निर्माण होतो. एवढी विषयाची तीव्रता निर्माण होते की त्या तीव्र विषयामध्ये तन्मयता निर्माण होते आणि तन्मयतेच्या माध्यमातून ती व्यक्ती स्वतःलाच अभावाला पाठवते, स्वतःचा अभाव करून घेते. आता स्वतःचा जरी अभाव झाला तरी अभाव झाला हे ज्ञान ज्याला होतं, ज्याच्या माध्यमातून होतं, ते संवित मात्र जसंच्या तिसं त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्या संवितामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही. अनेक याचा आपल्याला उदाहरणं देता येईल, अनेक उदाहरणं देता येईल. आपण मगाशी गवळणीचं उदाहरण दिलं. आता एक थोडंसं दुसरं उदाहरण देऊया. आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ होता बघा. त्या आर्किमिडीज नावाच्या शास्त्रज्ञानी वस्तूचं घनत्व कसं मोजायचं याचा शोध लावला. बरेच त्यांनी प्रयत्न केले परंतु त्याला काही जमना. आणि जमना म्हणल्यानंतर एक दिवस भरलेल्या हौदामध्ये त्यांनी स्नान करण्यासाठी उडी मारली. भरलेल्या हौदामध्ये उडी मारल्याबरोबर काही पाणी बाहेर पडलं. बरोबर आहे ना. ते पाणी बाहेर पडल्यानंतर त्याला कळलं की जडत्वाचा, घनत्वाचा आविष्कार कसा करायचा. त्याने विचारच केला नाही दुसरा. अंगावर कोणत्याही पद्धतीचं वस्त्र नाही आणि तशा अवस्थेमध्ये तो राजाकडे धावत सुटला. युरेका युरेका युरेका, कळालं मला, मला कळालं, मला कळालं. एवढी त्या विषयाबद्दल तन्मयता. किती तन्मयता. आपण एक सिद्धांत निर्माण केला आणि त्या सिद्धांताचा शोध आपण लावला. ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस त्याला कळाल्या त्यावेळेस नग्नावस्थेमध्ये तो राजाकडे पळत सुटला. राजाने विचारलं काय कळलं, तर म्हणले घनत्वाचं प्रमाण कळलं. मग तो भानावर आला आणि भानावर आल्यानंतर त्याला कळलं की आपण नग्नावस्थेमध्येच तिथं पोहोचलो. मग त्याला लाज वाटू लागली, मग स्वतःची शरम वाटू लागली. इतका वेळ वाटली का नाही. एवढा त्या विषयाला तन्मय झाला होता की कळालंच नाही. अनेक उदाहरणं आहेत. त्याला काय फार मोठा शोधच लावायला पाहिजे अशातला भाग नाही. हल्ली क्रिकेटच्या मॅचचं फार मोठं वेळ आहे. ती क्रिकेटची मॅच चालू असते आणि समोर चहा आणून ठेवलेला असतो पिण्यासाठी किंवा काही खाण्यासाठी आणून ठेवलेलं असतं. त्याची अंतःकरण वृत्ती एवढी ती तदाकार होते की त्याला समोर ठेवलेला चहासुद्धा कळत नाही. समोर खायला खाद्यपदार्थ ठेवले ते कळत नाही, ते गार होऊन जातं. शेवटी घरातले ओरडतात, चहा पिला नाही का अजून, खाल्लं नाही का अजून. मग कळतं त्याला, अरे लक्षातच नाही माझ्या. कशामुळं झालं तर तदाकार वृत्ती, तन्मयता निर्माण झाली. ही तन्मयता जागृत अवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं आहे त्याहीपेक्षा कित्येक जास्त पटीने ती निद्रावस्थेमध्ये आहे. म्हणून निद्रावस्थेमध्ये असताना सुद्धा आपल्याला त्याच्या अभावाचं ज्ञान होतं आणि हे अभावाचं ज्ञान त्या संवितच्या माध्यमातून होतं. म्हणून विद्यारण्य स्वामी म्हणतात अवबुद्ध ततत्तमः. तमाच्या माध्यमातून आपल्याला कळतं, परंतु जाणवून देणारा जो चेतन आहे तो चेतन हा सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा तसाच आहे. म्हणून सांगितलं एकरूप्या न भिद्यते. ते संवित जागृत अवस्थेमध्ये जसं आहे तसंच पुढे निद्रावस्थेमध्ये आहे, तसंच स्वप्नावस्थेमध्ये आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही असं वर्णन केलेलं पाहायला सापडतं. आता या दिवशी ते आहे, पुढच्या दिवशी, त्याच्या पुढच्या दिवशी ते तसंच आहे का भिन्न आहे याचाही आपल्याला विचार करायचा आहे. पण तो विचार आपण पुढच्या पाठामध्ये करणार आहोत. रामकृष्ण हरी.